हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवत आहे रताळ्याची खीर। त्यासाठी मी एक रताळं घेतले, सोलून घेतले आणि त्याला किसून घ्यायचंय। छान किसून घेतल्यावरती त्याला पाण्यात टाकायचंय जेणेकरून ते काळपट पडू नये आणि नंतर चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचंय। तर सर्वात आधी मी इथे घेतले एक पॅन आणि त्याच्यावरती मी घालते 2 टेबलस्पून तूप। तूप गरम झाल्यावरती आपल्याला त्यात घालायचे किसलेलं रताळं। रताळ्यामधलं सगळं एक्सेस पाणी जे आहे ते नितळून घ्यायचंय आणि तुपावरती छानपैकी परतवून घेत राहायचंय। आता मी यात घालते 1 वाटी दूध। गॅस एकदम मध्यम आचेवरती ठेवून हे परतवत राहायचंय जेणेकरून आपल्या दुधाला जी आहे ती छान साय सुटेल आणि रबडी सारखा टेक्स्चर येईल। आता मी यात घालते खडी साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी यात घालते 7-8 पाकळ्या केसरच्या जेणेकरून कलर जो आहे तो पण छान येईल। जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल। आता याला मी 5 मिनिटं झाकण मारून वाफ द्यायला ठेवते। तुम्ही बघू शकता खिरीला मस्त असा थिकनेस आलाय। आता मी यात घालते काजूची पावडर। आता मी याला अजून 5 मिनिटं झाकण मारून वाफ द्यायला ठेवते। तुम्ही बघू शकता खिरीला छान थिकनेस आलाय। आता मी यात घालते वेलची पावडर। तर आपली ही खीर जी आहे ती रेडी झाली आहे। आता मी गॅस बंद करते। तर आपली ही खीर रेडी झाली आहे। नक्कीच एकदा ट्राय करून बघा। एकदम रबडीदार अशी खीर लागते आणि उपवासासाठी तर बेस्टच आहे। तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।